बघा, एक गाय 12 बाय 8 मीटर आकाराच्या आयताकृती मैदानाच्या कोपऱ्याच्या एका टोकात गाय एका 8 मीटर लांब दोरीने बांधलेली आहे. तर या आयताकृती मैदानाच्या किती टक्के क्षेत्रफळात ही गाय चारा खाऊ शकते असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा? आयताकृती गोष्ट मैदानाची. हे मैदान लेकरांनो आहे आयताकृती, लक्ष द्या बरं का. आणि या आयताकृती मैदानामध्ये एका कोपऱ्याच्या भागात, कोपऱ्याच्या एका टोकाला लक्ष द्या, ही गाय बांधलेली आहे. एका कोपऱ्याच्या टोकामध्ये ही गाय बांधलेली आहे. लक्ष द्या, हे आयताकृती मैदान, ज्या मैदानाची लांबी 12 मीटर आणि रुंदी 8 मीटर. आयताच्या सम्मुख बाजू, भुजा म्हणा, कडा म्हणा, बाजू, भुजा, कडा हे तिन्ही गोष्टी ॲज इक्वल आहेत. बाजू, भुजा आणि कडा. आयताच्या सम्मुख भुजा म्हणजे परस्पर विरुद्ध असलेल्या बाजू सारख्या असतात. हे आहे आयताकृती मैदान. आणि या आयताकृती मैदानाच्या कोपऱ्यामध्ये लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. आयताकृती मैदानाच्या कोपऱ्यामध्ये एक गाय बांधलेली आहे. ही आकृती वर्तुळाची व्यवस्थित जरी आली नसली तरी व्यवस्थित आली असं समजा. गोष्ट लक्षात घ्या, 12 बाय 8 मीटर आकाराच्या आयताकृती मैदानाच्या कोपऱ्याच्या एका टोकामध्ये, म्हणजे टोक कोणतं तर हे टोक असणार. आम्हाला भौमितिक आकृत्याशी संबंधित प्रश्न सोडवत असताना गाय, मैदान, चारा हे अशा पद्धतीचे व्यवहारिक शब्द जरी यूज केले लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या, तरी आम्हाला भौमितिक प्रश्न विचारलेला असतो. ह्या गोष्टीचा विसर पडायला नको. मग ही जी गाय बांधली या आयताकृती मैदानाच्या एका कोपऱ्याच्या टोकात, ते टोक कोणतं तर हे. आता हा झाला या वर्तुळाचं, हे झालं केंद्र. या वर्तुळाच्या केंद्रापासून जर का समजा अशा पद्धतीची आम्ही एक वर्तुळाच्या कडेपर्यंत रेषा वळली, वर्तुळाच्या कडेपर्यंत अशा पद्धतीची जर आम्ही रेषा वळली, तर या वर्तुळाची ही बनणार लेकरांनो त्रिज्या. ही रेषा म्हणजे त्या कोपऱ्यात 8 मीटर लांबीच्या दोरीने बांधलेली ही गाय. मग 8 मीटर लांबीचा हा दोर आहे लेकरांनो, वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळाच्या कडेपर्यंत पसरलेला हा दोर म्हणजे या बाहेर काढलेल्या वर्तुळाची त्रिज्या. हा त्रिज्या म्हणजेच दोर. याची लांबी किती हो? 8 मीटर. एका गोष्टीचा जर विचार केला, प्रश्न असा विचारला की गाय किती टक्के क्षेत्रफळात चारा खाऊ शकते मैदानाच्या तुलनेत. बरं का, जी गाय त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात बांधली, ती गाय किती चारा खाणार? तर हे इथून इकडे जाणार, इकडे जाणार, फारेपार इथपर्यंत, इकडून इकडे इथपर्यंत जाणार. म्हणजे ती गाय जवळजवळ या एरियामधला, मैदानाच्या या एरियामधला चारा खाणार. मग हा खाल्लेला या एरियातला चारा एकूण हे जे मैदान आहे या मैदानाच्या तुलनेत किती टक्के आहे बाबा, असा प्रश्न विचारला. लेकरांनो, या वर्तुळाला जर तोडलं समजा आपण, हे बाहेरचा आता तोडलेला भाग पाहूच नका, हे एवढा भाग पहा फक्त, एवढा. साधारणतः विचार केला तर एका वर्तुळामध्ये लेकरांनो 4 वर्तुळ पाकड्या असतात. वर्तुळ पाकड्या म्हणजे काय? तर ही एक वर्तुळ पाकडी, ही 2, ही 3, 4. एका पोळीचे 4 भाग जर केले, 4 तुकडे जर केले, त्यातला एक तुकडा म्हणजे चतकोर भाग झाली त्या पोळीची एक वर्तुळ पाकडी. अशा एका पोळीला 4 वर्तुळ पाकड्या, एकंदरीत या वर्तुळाला 4 वर्तुळ पाकड्या असतात. मग ही वर्तुळ पाकडी कोणती? तर ही रेषा. मी याला थोडस काळं करतो, लक्ष द्या, याला हे थोडस काळं करतो. हा जो भाग आहे या आयताकृती मैदानाच्या कोपऱ्यातला, ही झाली वर्तुळ पाकडी. या वर्तुळ पाकडीचं क्षेत्रफळ काढा, म्हणजे तिनं किती भागातला चारा खाल्ला. वर्तुळ पाकडीचं क्षेत्रफळ. आता वर्तुळ पाकडीचं क्षेत्रफळ काढण्यासाठीच सूत्र आहे लेकरांनो, अँगल डिवाइड बाय 360 डिग्री मल्टिप्लाय
पाय आर स्क्वेअर. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढण्याचं हे सूत्र. मग आता इथं अँगल म्हणजे काय, तर हा जर अँगल विचार केला तर हा 90 अंशाचा कोन इथं प्राप्त होतो. वर्तुळ पाकळीचा कोन कोणता, तर 90 अंशाचा. याला भागीला 360 याच्यासोबत गुणीला पायची किंमत 3.14 असते लेकरांनो. आणि आर वर्ग म्हणजे काय, तर आर म्हणजे ही त्रिज्या. त्रिज्याला इंग्रजीमध्ये रेडियस असं म्हणतात. लक्ष द्या, ही त्रिज्या म्हणजे त्या गाईला बांधलेला दोर. त्रिज्येचा वर्ग करायचा म्हणजे इथं या 8चा वर्ग करायचा. पुढे चला, आता हा भाग कसा जातो सर, तर 90 एक 90, 90 गुणीला 4 360, याला गुणीला 3.14 आणि हा वर्ग म्हणजे 8चा वर्ग 64. आता हा जर भाग दिला तुम्ही तर 16 असा जातो. 1 गुणीला 3.14 परत गुणीला याच्यासोबत आता 16 उरले. हा सबंध गुणाकार 50.24 एवढा येतो चौरस मीटर मध्ये. हे उत्तर प्राप्त झालं. याचा अर्थ जी गाय चारा खाणार ती किती क्षेत्रातला खाणार त्या आयताकृती मैदानातील, तर 50.24 चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळातलं. हे क्षेत्रफळ मैदानाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के, असा प्रश्न आहे भौमिती. आता मैदानाचं क्षेत्रफळ जर विचार केला, मैदानाचं क्षेत्रफळ, आता हे मैदानाचं क्षेत्रफळ अर्थात मैदान आयताकृती, आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, लांबी गुणीला रुंदी. इथं मैदानाची लांबी 12 तर रुंदी 8 आहे लेकरांनो. 12 8 96 चौरस मीटर. हे झालं मैदानाचं क्षेत्र. मैदानाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत गाय ज्या भागातला चारा खा लागली त्या भागाचं क्षेत्रफळ मैदानाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती टक्के, असा खरं तर हा प्रश्न आहे. या आयताकृती मैदानाच्या किती टक्के क्षेत्रफळात ही गाय चारा खाऊ शकते, किती टक्के, म्हणून इथं गुणीला 100. हे झालं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, म्हणजे ज्या भागामध्ये गाय चारा खायला लागली त्या भागाचं क्षेत्रफळ भागीला एकूण भागाचं म्हणजे एकूण मैदानाचं क्षेत्रफळ. हे या ज्या भागात चारा गाय खाते त्या भागाचं क्षेत्रफळ या एकूण मैदानाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के. लेकरांनो, हा भाग जातो 0.5233 न. याला परत गुणीला 100. एवढ्या लवकर कसं करायला लागले तुम्ही हे गुणाकार, एवढ्या लवकर इन्स्टंटली ऍक्शन कशा करायला लागले. दिवसभरामध्ये असंख्य लेकरं असंख्य प्रश्न विचारतात. प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते लेकरांनो, आणि त्याचे ठसे ताजे असतात. म्हणून ह्या सगळ्या इन्स्टंटली ऍक्शन. 52.33% एवढ्या मैदानाच्या क्षेत्रफळात ही गाय चारा खाऊ शकते. हे तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. वर्तुळ पाकळी आणि वर्तुळावरील उदाहरणे या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.